महाशिवरात्रि के शुभ अवसर पर हम प्यारे प्रधानमंत्री मोदी जी के सीख को अपनाकर हम सब भारतवासी प्रतिज्ञा लेते हैं कि आज से हर दिन हर पल हर त्योहार में हर विचार में स्वदेशी उत्पाद हमारी पहली पसंद होगी। हम उपहार ऐसा देंगे जो भारत में बना हो, पहनावा वही करेंगे जो भारत में बुना हो, सजावट वही करेंगे जो भारत के सामान से हो, रोशनी वही करेंगे जो भारत में बने झालरों से हो। आज से एक ही मंत्र, वोकल फॉर लोकल। आज से एक ही रास्ता, आत्मनिर्भर भारत, विकसित भारत। हम स्वदेशी उत्पाद को अपनाकर 2047 में भारत को विश्व का सबसे सशक्त राष्ट्र बनाएंगे। टीकाकरण किया जाता है, ये उसका ही एक प्रतीक है और इसीलिए हम सभी को आज स्वदेशी की यहाँ पर प्रतिज्ञा देने जा रहे हैं और आज से स्वदेशी आत्मनिर्भर भारत का युद्ध भी चालू होगा, इसके लिए टीका है। पण विनोदजी, तुमच्या ज्या हा विधानसभा आहे त्याच्यामध्ये मिक्स क्राऊड आहे, मुस्लिम पण आहेत, हिंदू पण आहेत, लोकांचा प्रतिसाद काय आहे यावर? अतिशय सुंदर प्रतिसाद आहे। म्हणजे विचार करा, आताच परत पाऊस आला, काल दांडिया चालू असताना 3दा पाऊस आला, त्याच्या अगोदर दिवसभर पाऊस आहे, तरी सुद्धा आज इथे हजारो लोक आलेले आहेत आणि आज दुसरा दिवस आहे आणि आम्ही सुद्धा लोकांसाठी जेवढ्या अरेंजमेंट्स करता येतील तसं करतोय, कारण शक्तीचं प्रतीक म्हणजे नवरात्र, संस्कारांचं प्रतीक म्हणजे नवरात्र आणि आनंदाचं प्रतीक म्हणजे नवरात्र आणि म्हणून लोक इथे जास्तीत जास्त संख्येने येत आहेत आणि मालाडमध्ये गेल्या कित्येक वर्षात एवढा मोठा दांडिया मालाडच्या इतिहासात झालेला नाही। ती कमी आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि आमचे देवेंद्रजींच्या नेतृत्वात, अमित साटम यांच्या नेतृत्वात मी पुरी करू शकलो, त्याचा मला आनंद आहे। सर्वांचं आयोजन विशेष म्हणजे लव जिहाद थांबवण्यासाठी अनोखा शक्कल घडवला, कशा पद्धतीने? ही अनोखी शक्कल वगैरे नाहीये, या मालवणीमध्ये जो लव जिहाद चालतो त्याच्यावरचा सज्जड उपाय आहे। त्यामुळे जो या हिंदुत्वाच्या टीकेला आम्ही जो टीका लावतो त्याला मानतो तोच आतमध्ये येऊ शकतो, जो हिंदुत्वाचं जतन करतो तोच येऊ शकतो आणि जो हिंदुत्वाला सरेंडर होतो तोच इथे येऊ शकतो, हे याचं प्रतीक आहे आणि म्हणूनच आम्ही येणाऱ्या प्रत्येकाला इथे टीका लावतोय। आणि त्याचबरोबर दुसरा एक विचार आहे, मोदीजींनी सांगितलंय विकास चाहिए और विकास के साथ विरासत भी चाहिए। ये टीका हमारी विरासत है, ये शतकों से सालों से ये टीका लगाने का काम, एक माँ अपने बेटे को प्रेरणा देती है तो टीका लगाती है,